गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या शनान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, ही जी काही मार्च महिन्यामध्ये आपण VHND किंवा विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे म्हणजे ग्राम आरोग्य व पोषण दिन साजरा करतो. तर त्याबाबतचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे की म्हणजे VHNDचं प्रोसिडिंग वगैरे कसं लिहायचं किंवा या VHND सत्रामध्ये आहार प्रात्यक्षिक कशाप्रकारे बनवायचं किंवा कुठला आहार प्रात्यक्षिकासाठी कोणता घटक वगैरे आम्ही या महिन्यासाठी निवडलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही लसीकरणाचे 4 संदेश वगैरे देतो तर ते कोणत्या प्रकारचे आहेत किंवा अजून सांगायचं झालं तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता साधारणतः 40°C जास्त तापमान वाढत चाललेलं आहे. तर या उन्हाळ्यामध्ये आपण काळजी वगैरे कशाप्रकारे घ्यायची, तर या सर्व गोष्टी अंतर्भूत करून आम्ही आदर्श अशी VHND म्हणजे विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे कशाप्रकारे साजरा केला याबाबतचं हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, VHND विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य पोषण दिन आज दिनांक. तर ज्यावेळी आपण ही VHNDचं सत्र वगैरे आयोजित करणार आहोत तर त्याचा दिनांक इथं टाकायचा आहे रोजी उपकेंद्र. तर या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी VHNDचं सत्र अंगणवाडीत असू द्या, ग्रामपंचायतमध्ये असू किंवा मग तुमचं जे काही उपकेंद्र असेल तर त्या ठिकाणी जे आयोजित करतात तर ते ठिकाणी इथं मेन्शन करायचं आहे ग्राम आरोग्य पोषण दिन व लसीकरण सत्र घेण्यात आले. सत्राला सर्व गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 5 वर्ष लाभार्थी, किशोरी मुले मुली, पात्र जोडपी, BP शुगर रुग्ण, गावातील इतर महिला व पुरुष यांना बोलावून सत्र पूर्ण करण्यात आले. लसीकरण सत्र संपल्यानंतर उपस्थितांना पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले. बघा, या सत्रासाठी कोणाकोणाला बोलवायचं ते वरती मी सांगितलेलं आहे. तर यामध्ये बघा, गरोदर मातांची उंची, वजन, BP शुगर, HB, ओटी पोटावरून तपासणी, धनुर्वातीचे इंजेक्शन, आयर्न, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम व जंतनाशक गोळ्या इत्यादी सेवा गरोदर मातांना देण्यात आल्या. लहान बालकांना वयानुसार लसीकरण करण्यात आले आणि मातांना त्याविषयी माहिती देण्यात आली. या लसीकरणामुळे बाळाला ताप येऊ शकतो, त्यामुळे घाबरून न जाता बालकाला पॅरासिटामॉल गोळीचे 5 भाग करून 1 भाग आईच्या दुधामध्ये विरघळून द्यावा. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी गाठ येऊ नये म्हणून ती जागा कपडा किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फ घेऊन शेका. अशा प्रकारची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर उपस्थितांना लसीकरणाचे संदेश देखील सांगण्यात आले. तर लसीकरणाचे संदेश बघा, बालकाला कोणती लस दिली आणि कोणत्या आजारापासून संरक्षण करते, म्हणजे ज्या बालकाला म्हणजे कुठल्या लसी दिलेल्या आहेत तर त्या कुठल्या आणि त्या कुठल्या आजारापासून रक्षण करतात हे देखील व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आले. पुढील लसीकरणासाठी कधी आणि कोठे यायचे, म्हणजे यानंतरचं लसीकरण सत्र कधी आहे व त्याचं ठिकाण देखील सांगण्यात आलं. कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात आणि त्याची हाताळणी कशी करावी, म्हणजे इंजेक्शन घेतल्यानंतर गाठ वगैरे येणं, ताप येणं यांसारखी जी काही किरकोळ दुष्परिणाम होतात व त्याची हाताळणी म्हणजे बर्फ वगैरे कशाप्रकारे बर्फानं शेकायचं किंवा पॅरासिटामॉलची गोळी वगैरे कशी द्यायची हे व्यवस्थित सांगण्यात आलं. त्यानंतर बघा, लसीकरण कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढील लसीकरणाला येताना कार्ड सोबत घेऊन या. तर अशा प्रकारची महत्त्वाची सूचना त्यांना देण्यात आली. त्याचबरोबर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कशाप्रकारे काळजी घ्यावी हे देखील उपस्थितांना व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आलं. तर बघा, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसभर पाणी प्यावे. उन्हात जास्त फिरणे टाळा. सकाळी 12 ते 4 यावेळी उन्हात फिरणे शक्यतो टाळावे, कारण यावेळी सूर्यकिरणे जास्त तीव्र असतात, त्यामुळे उष्माघातही होऊ शकतो. तर उन्हाळ्यात म्हणजे या उन्हात वगैरे फिरण्याचं टाळण्यासाठी आपण वेळोवेळी आपल्या लाभार्थ्यांना किंवा VHND सत्रातील लाभार्थ्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगायचं आहे. सुती कपड्यांचा वापर करा. उन्हाळ्यात सुती कपडे घाला जेणेकरून घाम चांगला शोषला जाईल आणि त्वचेचा उष्णतेपासून होणाऱ्या त्रासापासून बचाव होईल. संतुलित आहार घ्या. आहारात फळे, भाज्या आणि पाणीयुक्त पदार्थांचा समावेश करा. उष्णतेपासून संरक्षण. उन्हात बाहेर जाताना टोपी, छत्री आणि सनग्लासेसचा वापर करा. ORS, लस्सी आणि ताक घ्या. हे पदार्थ शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर हलका व्यायाम करा. उन्हाळ्यात जास्त व्यायाम करणे टाळावे, पण दररोज थोडा वेळ तरी व्यायाम करावा. दिवसा झोपू नका. उन्हाळ्यात दिवसा झोपणे टाळावे, कारण यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शक्यतो थंड आणि हवेशीर ठिकाणी राहावे. शिळे अन्न
खाणे टाळावे. तर हे उन्हाळ्याच्या दिवसात VHNDमध्ये तुम्ही हे मुख्यत्वे करून सांगायचंच आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपली काळजी वगैरे कशाप्रकारे घ्यायची आहे. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा VHNDचा भाग म्हणजे किंवा गाभा म्हणजे आहार प्रात्यक्षिक. तर तुरीची उसळ या आहार प्रात्यक्षिकासाठी आम्ही या महिन्यासाठी निवडली होती. तर हे खाण्याचे अनेक फायदे देखील सांगण्यात आले. तर यात बघा मोठ्या प्रमाणावर प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्वे असतात. शिवाय तूर ग्रामीण भागात सहज उपलब्ध होते आणि चवीलासुद्धा चांगले असते. अशा प्रकारे हे कशाप्रकारे उसळ वगैरे बनवायची हे व्यवस्थित सांगून, त्याचं प्रात्यक्षिक दाखवून, त्याचं पोषण मूल्य काय आहे, शरीराचा उपयोग काय आहे हे उपस्थितांना समजून सांगून VHNDचं सत्र समाप्त करण्यात आलं. तर आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य विभागाशी कुठलाही व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण पुढच्या म्हणजे या एप्रिलमध्ये म्हणजे जे काही आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्या नवीन वर्षात अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व इतर लोकांकडून देखील सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.